घर म्हणजे काय हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि घरामध्ये सर्वजण एकत्र राहतात. त्यांच्या आवडीनिवडी, सुखदुःख, भावना, गप्पा गोष्टी केल्या जातात. सर्वजण घरामध्ये एकत्र नसतील तर घराला घरपणही येत नाही असे म्हटले जाते. आणि एकमेकांशी बोलायला कोणी नसेल तर घरातले वातावरणही आनंदी वाटत नाही. म्हणून घरामध्ये सर्वजण मिळून मिसळून राहिले, आनंदी वातावरण असले, उत्साह निर्माण होतो. तर याच आधारावर आपण एक मजेशीर कवितेचा अभ्यास करणार आहोत. तर या कवितेमध्ये कवी आपल्याला सांगतायत, शब्दांचे एक छोटेसे घर असते. त्या घरात कोण कोण राहते, कानामात्रा, वेलांटी, भावना असे अनेक लोक राहतात. ते कसे राहतात, काय काय करतात, शब्दांचा वापर करून आपण आपल्या भावना व्यक्त करतो. शब्द ही माणसाला मिळालेली अनमोल देणगी आहे. सुंदर सुंदर शब्दांनी आपले जगणे समृद्ध होते आणि या शब्दांचा वावर कुठे व कसा असतो याचे उद्बोधक चित्रण या कवितेतून आपल्याला सांगितलेले आहे. तर आपण या कवितेचा अभ्यास करणार आहोत. आपल्या या कवितेचं नाव आहे शब्दांचे घर आणि कवितेचे कवी आहेत कल्याण इनामदार. तर थोडक्यात आपण कवितेच्या कवींचा अभ्यास करून घेणार आहोत. कल्याण इनामदार यांचा जन्मकाळ 1939 ते 2008. त्यांनी आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी इत्यादी बालसाहित्य प्रसिद्ध. भाषेद्वारे आपण आपले विचार, सुखदुःख व्यक्त करतो. प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवतीचे शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितलेले आहे. तर या कवितेमधून कवींनी आपल्याला शब्दांचे घर कसे आहे, शब्दसुद्धा कसे आणि कुठे राहतात याचे उद्बोधक असे चित्रण त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. तर आपण सुरुवातीला कविता तालासुरात म्हणून घेऊयात. शब्दांचे घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता कानामात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हांची होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळाया, रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुसपुसताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. तर अशा प्रकारे कवींनी आपल्याला शब्दांचे घर कसे आहे, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा मेळ आहे, एकोपाने कसे राहायचे, खेळायचे, सुखदुःखाचे भान, अशा सर्व गोष्टींचे वर्णन आपल्याला या कवितेमधून कवींनी सांगितलेले आहे. तर आपण आता या कवितेचा भावार्थ पाहणार आहोत. तर मुलांनो, पहिलं कडवं आहे, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते सर. इथे कवी आपल्याला सांगतात हे घर हे सुंदर सुंदर असे आहे. शब्द त्याच्यामध्ये सर्व शब्दांचा समावेश झालेला आहे आणि या सुंदर सुंदर शब्दांचे हे घर आहे. आणि या घरामध्ये काही कोमल नाजूक असे स्वर राहतात. हळवे या शब्दाचा अर्थ सांगितला आहे, हलके किंवा नाजूक, त्याला आपण सॉफ्ट सुद्धा म्हणतो. तर अशा या सुंदर नाजूक शब्दांचे स्वर या घरामध्ये राहत आहेत. पुढचं कडवं आहे, घरात होता कानामात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हांची होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता या घरामध्ये कानामात्रा वेलांटी एकत्र छान राहतात आणि एकजुटीने अक्षरांचा सुंदर खेळ खेळतात. एकोप्याने म्हणजे एकजुटीने एकत्र राहून त्या अक्षरांबरोबर खेळतात. ते सुंदर खेळ त्यांचा खेळत असतात. त्यांच्यासोबतही विरामचिन्हांची सोबत त्यांना लाभलेली आहे. विरामचिन्हसुद्धा त्या शब्दांबरोबर खेळतात आणि असेच हे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर बनलेले आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवी सांगतात, एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळाया, रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. तर या कडव्यामध्ये कवी सांगतात,
घरामध्ये एखाद्याच्या शब्दांची, जशी घरामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा लहान मुलांची कुजबूज, भांडणदंडा चालू असते, तशीच या शब्दांची सुद्धा चिडचिड सुद्धा छान हवी हवीशी वाटत आहे. आणि प्रत्येक शब्द वेगळा अर्थ असूनही एकमेकांना त्या सुखदुःखाची जाणीव सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचे काही बिनसले, त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला, तरी त्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्यावर रेघांचे छप्पर, जसे घराला छप्पर असते तसेच या रेषांचे छप्पर त्यांच्या घरावर पांघरलेले आहे. त्यांच्या डोक्यावरती रेघांचे छप्पर आहे. आणि असेच हे सुंदर सुंदर शब्दांचे घर बनलेले आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवी सांगतात आपल्याला, कानोकानी कुजपुसताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा, अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. येथे कवी आपल्याला सांगतात, एकमेकांच्या कानात ते मनातले नुकतेच उमटलेले कवळे भाव कुजबुजून सांगतात. जसं आपण छोट्याशा गोष्टी जर कोणाला कळू द्यायच्या नसतील तर आपण त्याच व्यक्तीला, आवडत्या व्यक्तीला किंवा आईला, कधी बाबांना सांगतो, तसेच हे शब्दसुद्धा एकमेकांच्या कानामध्ये त्यांच्या गोष्टी कुजपुजतात. दुसऱ्याला कळू न देता त्याच व्यक्तीला ते सांगतात, त्याच शब्दांना ते सांगतात. आणि भावना मनात ठेवत नाहीत, मोकळ्या करतात. काही वेळा काय करतो आपण, काही गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवतो, त्या दुसऱ्यांसमोर मांडत नाही, मग त्याचा त्रास आपल्याला होतो. मग त्या जर दुसऱ्यांसमोर आपण मांडल्या, सांगितल्या, तर आपल्यालाही आपले मन मोकळे होते, जरा मनाला बरे वाटते. त्याचप्रमाणे हे शब्दसुद्धा काय करतात, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, भावना आहेत, ते त्यांच्या मनात ठेवत नाहीत, मोकळ्या करतात. भावनांची वाट मोकळी करताना कवितेचा लळा लागतो. आणि आपण जेव्हा भावना एकमेकांना सांगतो तेव्हा त्या कवितेचा लळा लागतो. लळा म्हणजे प्रेमळ असा भाव जे असतात, तो इथे सांगितलेला आहे. आणि अशा प्रकारे हे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर अशी प्रेमळ कविता तयार होते. आणि सभोवताली मनभर गाणे पाझरत राहते. असे हे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. म्हणजे सभोवताली जे गाणे आहे, मनभर, मनाप्रमाणे आपण आपल्या गोष्टी घडत गेल्यानंतर आपल्याला जसा आनंद मिळतो, तसंच हे गाणं पाझरत राहतं. पाझरणे म्हणजेच झिरपणे असा इथे अर्थ सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे कवींनी, कल्याण इनामदार या कवींनी शब्दांचे घर ही कविता आपल्यासमोर अभ्यासण्यास दिली आहे. आणि शब्द कसे भांडतात, एकमेकांना कशा गप्पा गोष्टी त्यांच्या चालतात, आणि त्यांच्या डोक्यावर शब्द रेघांचे छप्पर कसे आहे, एकमेकांची बाजू कशी सांभाळून घेतात, किंवा त्यांना सुखदुःखाचे भान नाही, किंवा रेघांचे छप्पर, त्यांच्या एकोप्याने कसे एकत्र राहतात, काना मात्रा वेलांटी, या सर्वांची येथे सांगड आपल्याला घातलेली आहे. आणि त्यातून ही शब्दांची कविता, शब्दांचे घर अशी ही कविता आपल्याला अभ्यासण्यास दिलेली आहे. धन्यवाद.